साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। सायंकाळची आल्हाददायक वेळ, वऱ्हाडी मंडळींची लगबग, मंगलाष्टकांचा सुमधुर निनाद आणि वरुण राजाच्या हलक्या सरींच्या साक्षीने 10 जोडप्यांच्या रेशीमगाठी आनंदमयी वातावरणात जुळल्या। निमित्त होते सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे आणि मित्र परिवारातर्फे आयोजित भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त गुरुवारी सायंकाळी गोरज मुहूर्तावर टाकळीकर मंगल कार्यालयात हा दिमाखदार विवाह सोहळा पार पडला। विवाह सोहळ्यावेळी पडलेल्या पावसाच्या हलक्या सरींनी जणू नवदाम्पत्यांवर वरुण राजाने आशीर्वादाचा वर्षाव केल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार दिलीप माने, सोमलिंग घोली महाराज, सिद्धलिंग महाराज, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, श्रीकांत मोरे, महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, उपायुक्त वीणा पवार, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, चंद्रिका चौहान, अमर पाटील, चेतन नरोटे, गोविंद काळे, सुमन काळे, संयोजक नरेंद्र काळे, रजनी काळे यांची प्रमुख उपस्थिती होती। गुरुवारी सकाळी वधूवरांच्या देव अक्षता विधीनंतर नवदाम्पत्यांना सफारी, शालू, मणिमंगळसूत्र, जोडवे, चप्पल, बूट, संसारोपयोगी भांडी व पुस्तके भेट देण्यात आली। त्यानंतर सर्व विवाह विधी पार पडले। विवाहानंतर उपस्थित वऱ्हाडी मंडळींनी सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला। सायंकाळी हजारो सोलापूरकरांच्या उपस्थितीत गोरज मुहूर्तावर अक्षता सोहळा पार पडला। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, नरेंद्र काळे हे हाडाचे सामाजिक कार्यकर्ते, सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी मोठा मित्रपरिवार जोडला आहे। वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च करण्यापेक्षा सामुदायिक विवाहासारखा उपक्रम राबवणे कौतुकास्पद आहे। आमदार सचिन कल्याण शेट्टी म्हणाले, नरेंद्र काळे यांनी सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबवला असून हे खऱ्या अर्थाने पुण्याचे काम आहे। तर आमदार देवेंद्र कोठे यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंद्र काळे यांनी केले तर सूत्रसंचालन मंगेश लामकाने यांनी केले। आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांचे सहकारी, ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने खूप मोठा मित्रसमूह मिळवलेला आहे आणि खऱ्या अर्थानं सोलापूरचा पालकमंत्री झाल्यावर सोलापूरच्या जनतेला, कार्यकर्त्यांना, इथल्या संस्कृतीला समजून घेण्यामध्ये ज्यांचा मोलाचं योगदान मला सुरुवातीच्या कालखंडात लाभले, तत्कालीन शहराचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि आताचे गटनेते सन्माननीय नरेंद्र काळेजींचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात। आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करत असताना आपल्या सगळ्यांच्या वतीनं नरेंद्रजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना परमेश्वरानं त्यांना उत्तम आरोग्य द्यावं, दीर्घायुष्य द्यावं आणि त्यासोबत ज्या क्षेत्रामध्ये काम करतात त्या क्षेत्रामध्ये त्यांना आणखीन उन्नती द्यावी अशा पद्धतीच्या भावना आपल्या सगळ्यांच्या वतीने व्यक्त करतो। खरं तर आपण पाहतो की वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धती अलीकडच्या कालखंडामध्ये खूप वेगवेगळ्या आहेत। वाढदिवस साजरा करत असताना काही ठिकाणी जेवणावर असते, काही ठिकाणी पार्टी असते, काही ठिकाणी अन्य उपक्रम असतात। त्या उपक्रमाबद्दल मी बोलणार नाही, परंतु त्या सगळ्यांच्या पुढे जाऊन आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून 10 जोडप्यांचा विवाह सोहळा त्यांनी आयोजित केलेला आहे आणि सर्वधर्मीय आहे। या सामाजिक उपक्रमाचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो। असा उपक्रम एखादा हाडाचा सामाजिक कार्यकर्ताच घेऊ शकतो आणि ते काम आज नरेंद्रजींनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं केलेलं आहे। म्हणून आपल्याला मनापासून आपलं कौतुक करतो। या 10च्या 10 जोडप्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी मनापासूनच्या शुभेच्छा देतो
एका सामाजिक उपक्रम मध्ये आपण सगळेजण एका लग्नगाठीमध्ये बांधलेलं आहात. तुमचं आयुष्य खूप समाधानाचं सुखाचं जावं अशा पद्धतीच्या भावना या निमित्ताने व्यक्त करतो. आणि तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा आमच्या नरेंद्रच्या पाठीशी आहेत. त्यांचंही वैवाहिक जीवन तुमच्यासारखंच चांगलं व्हावं अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं व्यक्त करतो. तेही होईल. आज या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आदरणीय अहिल्यादेवीच्या मूर्तींचं वाटप केलं होतं. यावेळेस काय करायचं असं सर्व मित्रांनी ठरवलं की यावेळेस आपण सामुदायिक विवाह सोहळा करावा. माझा स्वतःचाही विवाह सामुदायिक विवाह सोहळ्यात झाला. 2010ला मी सामुदायिक विवाह सोहळ्यात माझं लग्न केलं आणि आज मला आनंद होतोय की मी ज्यावेळेस सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न मी केलं होतं आणि आज आमच्या सगळ्या मित्रमंडळाच्या माध्यमातून एक सामुदायिक विवाह सोहळा आम्ही स्वतः घेतोय आणि 10 दाम्पत्यांचा विवाह आम्ही करतो. हे करत असताना ज्यावेळेस कल्पना मांडली त्यावेळेस सहज वाटलं, म्हणजे सहजपणे कल्पना मांडली करायचं का. या सगळ्या गोष्टींचा विचार केला होता की पाऊस येईल का, वारं येईल का, या सगळ्या गोष्टींचा विचार केला. पण सगळ्यांनी असं म्हणलं की हे सगळं देवावर सोडून देऊ, देव आपल्या पाठीशी आहे, म्हणून हे सगळं देवावर सोडून आम्ही हा निर्णय घेतला की या मैदानात हा विवाह सोहळा साजरा करावा. आणि हे साजरा करत असताना या सगळ्या 1 महिन्याचा काळ होता. 1 महिन्याच्या काळात नोंदी आल्या. नोंदणी होत असताना आज ज्या अडचणी येत आहेत की आम्हाला वाटलं नोंदणी होती का नाही, पण आम्ही ठरवलं होतं 2 जरी आली नोंदणी तरी आपण हा विवाह सोहळा सुरुवात करायची, कुठं तर सुरुवात करायची इच्छा होती. आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं जवळपास 10 नोंदणी आल्या आणि हा विवाह सोहळ्याची सुरुवात केली.